मित्रांनो, उबरच्या या उदाहरणामधून आपल्याला कळलं असेल की सध्याचं जग खूप वेगाने बदलतं आहे. आपण ज्या जगात सध्या वावरतोय, ज्या युगात सध्या वावरतोय, ते कंटिन्युअसली बदलत आहे. ज्या टेक्नॉलॉजी किंवा जे शिक्षण, जे ज्ञान आपल्याला मिळालं आहे, ते अचानक बंद होऊन नवीन काहीतरी सुरू होतं आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काही ना काही वेगळे परिणाम झालेले आहेत. प्रत्येक इंडस्ट्री इज अफेक्टेड बिकॉज ऑफ दिस. तर हे जे तंत्रज्ञान आहे ते एका लाटेसारखं असतं. इट्स लाईक अ वेव्ह. आणि ही लाट एकतर आपण त्या लाटेवर स्वार होऊ शकतो किंवा आपण त्या लाटेमध्ये बुडू शकतो. परंतु मित्रांनो, टेक्नॉलॉजीची, नवीन शोधांची, नवीन बिझनेस मॉडेल्सची ही जी लाट आहे ती आपण अवॉइड नाही करू शकत. ती टाळता येत नाही, तिला फेस करावंच लागतं. आणि त्यामुळे प्रोॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. ती लाट आधीच ओळखून त्यानुसार आपण आपले टूल्स जमा केले पाहिजेत, त्यानुसार आपण आपली स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे, त्यानुसार आपण आपला पुढचा मार्ग शोधला पाहिजे. टेक्नॉलॉजी इज चेंजिंग एव्हरीथिंग. इट इज चेंजिंग द वे वी लिव्ह. जसं आपण जगतोय ते टेक्नॉलॉजीने पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. आता मला खात्री आहे तुम्ही सगळे स्मार्टफोन वापरत असणार, परंतु त्याच जागी जर आता तो स्मार्टफोन काढून तुम्हाला जुना नोकियाचा 3310 फोन दिला तर तो कदाचित तुम्ही वापरणारच नाही. बऱ्याच जणांच्या घरातून जो पूर्वीचा लँडलाईन फोन होता तो निघून गेलेला आहे. आता कोणाकडे लँडलाईन फोन नसतो, आता सगळे मोबाईलच वापरतात. तर हे आपले जगण्याची पद्धती, ही टेक्नॉलॉजी बदलत आहे. त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी बदलत आहे आपली काम करण्याची पद्धती. आपण पूर्वी जेव्हा काम करायचो, एखादं कोटेशन कस्टमरला पाठवायचं असेल तर ते आधी टाईपरायटरवर करावं लागत असे. त्यामध्ये खूप चुका होत चुका झाल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून टाईप करायला लागत असे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डसारखे आपण प्रोग्राम वापरायला लागलो कम्प्युटर्स आल्यानंतर, आणि त्यानंतर कितीही चुका केल्या तरी शेवटी त्या सगळ्या इझिली आपल्याला एडिट डिलीट करता यायच्या. आपलं काम खूप सोपं झालं. त्यानंतर इंटरनेट आल्यानंतर आपण घरात बसून काम करायला सुरुवात केली. अगदी रात्री 12 वाजता देखील तुम्ही तुमच्या कस्टमरला ईमेल लिहून कम्युनिकेट करू शकता, कोटेशन पाठवू शकता किंवा इतर काही कम्युनिकेशन करू शकता. टेक्नॉलॉजीने आपलं काम करण्याचं स्वरूप पूर्णपणे बदलून टाकलं. त्याचप्रमाणे काम करण्याची जागा देखील बदलली. उदाहरणार्थ, पूर्वी आपण वर्क फ्रॉम होम करूच शकत नव्हतो किंवा तसा विचारच करू शकत नव्हतो. आता वर्क फ्रॉम होम केलं जातं. त्याचप्रमाणे आता कोवर्किंग ऑफिसेस आहेत. कोवर्किंग ऑफिसेसमध्ये आपण जगातून कुठल्याही ऑफिसमध्ये बसून इतर ऑफिसेसशी संपर्क साधू शकतो आणि काम करू शकतो. तर अशा प्रकारे टेक्नॉलॉजीने आपली काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकलेली आहे. त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजीने आपला व्यवसाय करण्याची पद्धत देखील खूप बदललेली आहे. हल्ली आपण बाईंग, सेलिंग ऑनलाईन करतो. खरेदी, विक्री, नवीन कस्टमर शोधणं, कन्सल्टंट शोधणं, नवीन सप्लायर शोधणं, या सर्व गोष्टी हल्ली आपण ऑनलाईन करतो. पूर्वी आपल्याकडे जाडजूड अशा डिरेक्टरी असायच्या, येलो पेजेस नावाच्या. आता त्या आपण वापरत नाही. आता त्या कोणीही वापरत नाही. आता आपल्याकडे फक्त एकच छोटासा चौकोन जो समोर दिसतो गुगल सर्चचा, तो वापरून आपण सर्व गोष्टी शोधू शकतो. तर टेक्नॉलॉजीने आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल केलेले आहेत आणि हे बदल इररिव्हर्सिबल आहेत. हे बदल आपल्याला परत फिरवता येत नाहीत. ते येणार, आपण ते स्वीकारणार आणि तरच पुढे जाणार. तसं म्हटलं तर तंत्रज्ञान हे खूप आधीपासूनच आपल्या जीवनामध्ये बदल घडवत आहे. सगळ्यात पहिल्यांदा अगदी पूर्वी माणूस जेव्हा भटकी जमात होता, त्यानंतर जेव्हा शेतीचा शोध लागला तेव्हा माणूस स्थिरस्थावर झाला. हा शेतीचा शोध एक तंत्रज्ञानच होतं, एक टेक्नॉलॉजीच होती. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आलं, औद्योगिक क्रांती ज्याला म्हणतात. प्रिंटिंगने देखील खूप साऱ्या इंडस्ट्री आधीच्या बंद केल्या. स्टीम इंजिन आलं आणि मग माणसाला वाहनाचा शोध लागला. आणि या सर्व नवीन शोधांनी, या सर्व नवीन तंत्रज्ञानांनी जुन्या मार्केट्सना, जुन्या इंडस्ट्रीजना कायमचं बदलून टाकलं. परंतु मित्रांनो, पूर्वी देखील शोध लागायचे, पूर्वी देखील तंत्रज्ञान यायचं आणि आता देखील येत आहे. त्यामधला एक महत्त्वाचा फरक म्हणजे स्पीड ऑफ इनोव्हेशन. पूर्वी ग्रोथ जी होती ती लिनियर ग्रोथ होती, म्हणजे दरवर्षी नवीन काहीतरी छोटं इम्प्रूव्ह होत असायचं.
परंतु आता तसं राहिलेलं नाही आहे. आता एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते. एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजे अगदी कंपनी सुरू होऊन 2 महिने 3 महिने झाले तरी ती अचानक सगळ्यात मोठ्या कंपन्यांना कम्पीट करू शकते, स्पर्धा करू शकते, इतकी मोठी होऊ शकते. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल ग्रोथ किंवा व्हर्टिकल ग्रोथ. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. टाईम टेकन टू रीच 50 मिलियन यूजर्स. 50 मिलियन यूजर्स मिळवण्यासाठी फेसबुकला 2.5 इयर्स म्हणजे 2.5 वर्ष लागली. व्हॉट्सॲपला केवळ 15 महिने लागले. त्याच्यानंतर अँग्री बर्ड्सला फक्त 15 दिवस लागले. आणि मित्रांनो, आता सध्या हिट असलेला पोकेमॉन गोला फक्त 5 दिवस लागले. रूल्स ऑफ द गेम्स आर चेंजिंग. तुम्हाला लक्षात आलं असेल, फेसबुक, व्हॉट्सॲप, अँग्री बर्ड्स, पोकेमॉन गो या सर्व आत्ताच्या जमान्यातल्या कंपन्या आहेत, नव्या युगातल्या कंपन्या आहेत, तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणाऱ्या कंपन्या आहेत. परंतु तरी देखील तफावत बघा किती आहे. तर ज्या कंपन्या तंत्रज्ञान वापरत नाहीत त्यांची काय अवस्था असेल याचा विचार केलेलाच बरा. तर अशा प्रकारे जे रूल्स ऑफ द गेम्स आर चेंजिंग, नवीन गोष्टी सगळं बदलून टाकत आहेत. पूर्वी एवढे कस्टमर ॲक्विजिशन करायला कंपन्यांना 50-60 वर्ष लागत असतील, जे आताही जर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरत नसाल तर ते तेवढेच लागणार आहेत. अशा प्रकारे या तंत्रज्ञानातील बदलामुळे खूप साऱ्या इंडस्ट्री डिस्टर्ब झालेल्या आहेत. खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. ते काय आहेत ते आपण बघूया पुढील व्हिडिओमध्ये. मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.